नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। बीड मधली गुंडेगिरी काही संपता संपेना। कारण बीड मध्ये शुक्रवार आणि शनिवार सलग दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच तालुक्यामध्ये अशा काही घटना घडल्या की अजूनही बीड मधली गुंडेगिरी कायम आहे आणि पोलिसांचा त्यांच्यावर काहीही धाक नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। कारण या घटना थांबायचं काही नाव घेईनात। दिवसागणिक 2-3 ठिकाणी तरी अशा घटना घडतच असतात। कधी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर तर कधी पोलीस ठाण्यासमोर। त्यामुळं बीड नेमकं का अशा पद्धतीने बीड मधली ही सगळी कायदा व सुव्यवस्था नको त्या मार्गाला जाऊ लागली आहे हा प्रश्न पडलाय। त्यामुळे जे लोक म्हणतात ना बीडचा बिहार झालाय का, खरं तर हाच प्रश्न आता मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे। बीड में का हो रहल बा? अपहरण, मारपीट, हत्या, यातना, बीड में कानून व्यवस्था बा कि ना? बीड बिहार हो गईल बा? कारण बीड मध्ये चाललंय तरी काय? अपहरण, मारहाण, खून, अत्याचार, बीड मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय। बीडचा बिहार झालाय हे आता या सगळ्या प्रकरणावरून दिसून येते। कारण कुठं उपसरपंचाला भर रस्त्यात गाठून मारलं जातंय तर कुठं माजी निवृत्त अर्थात निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला घनदाट जंगलात नेऊन त्याला मारलं जातंय। उपसरपंचाला मारताना लोखंडी रॉड, दगड, नंतर दांडक यांनी मारलं जातंय तर तिकडं ते निवृत्त पोलीस अधिकारी जे आहेत त्या आरोपीकडे पाणी प्यायला मागतायत तर त्यांना त्यावेळी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे, पाणी द्यायच्या ऐवजी त्यांच्या तोंडावर लघवी केली जाते। त्यामुळेच माझाच लाईव्ह आहे, बीड बिहार हो गईल बा? एकाच्या तोंडावर लघवी, एकाला रस्त्यात मारलं। आता माजलगाव हा तालुका पुढे आला। केज तालुक्यामध्ये काय घडलं आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण। बीड शहरामध्ये काय घडलं, पोक्सो अंतर्गत जो गुन्हा दाखल झालाय विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन संशयित आरोपींवर दाखल झालेला पोक्सो गुन्हा लैंगिक छळाचा। आणि या प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या तालुक्यात कुठे ना कुठे काहीतरी घडत असतच, त्यात आता माजलगाव सुद्धा आलंय। आता इथे काय घडलं, निपाणी टाकळी नावाचं एक गाव आहे। या निपाणी टाकळीचे उपसरपंच लक्ष्मण चव्हाण ग्रामसभा शनिवारी या गावात पार पडली। आता या ग्रामसभे दरम्यान नेमकं काय घडलं तर शनिवारी 12 जुलै रोजी या लक्ष्मण चव्हाण यांनी बोगस काम करून बिल उचलू नका असं आवाहन केलं। आता हे आवाहन कुणाच्या तरी जिवारी लागलं आणि मग ग्रामसभा झाल्यानंतर खरं तर या सगळ्या घटनेचा पुढचा अंक सुरू झाला। ग्रामसभा झाली, लक्ष्मण चव्हाण गावाकडे जायला निघाले। ते राष्ट्रीय महामार्ग 222 म्हणजेच माजलगाव परभणी या रस्त्यावरून 5 ते 6च्या दरम्यान टू व्हीलरवर जात असताना त्या ठिकाणी काही जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला, त्यांची गाडी अडवली आणि भर रस्त्यात त्यांना मारहाण करायला सुरुवात केली। आता फिर्यादीच्या म्हणण्यानुसार महिला सरपंचाचे पती भगवान राठोड आणि त्याचे साथीदार जयकोबा राठोड आणि बाकीच्या जणांनी लक्ष्मण चव्हाण यांना भर रस्त्यात घेरलं आणि तू ग्रामसभेत बोगस कामाबद्दल का बोललास असा जाब विचारला। मग त्यानंतर त्यांनी लोखंडी रॉड, लाठ्या काट्या, दगडांनी त्याला मारायला सुरुवात केली। आपण व्हिडिओ देखील पाहतोय। आता त्यानंतर एका आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारला पण तो त्यांनी चुकवला। दुसरे जे आरोपी आहेत त्यावेळी ते एकमेकांशी बोलताना दिसतात, डोक्यात मार, पायावर मार, डोक्यात दगड घाल असं कुठं ना कुठेतरी चित्र पाहायला मिळालं। जसं संतोष देशमुखांना आरोपींनी कपडे काढून मारलं होतं तसं देखील या ठिकाणी कुठेतरी आढळून आलं। व्हिडिओमध्ये त्यांच्या शर्टाचं बटन काढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्याच वेळी ही सगळी मारहाण पाहून, हा आवाज पाहून लोक त्या ठिकाणी जमा झाली आणि त्यांनी या आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला।
डोक्यात मारू नका, काहीतरी वाईट घडेल असं त्यांनी सांगितलं. तेव्हा कुठं आरोपींनी लक्ष्मण चव्हाण यांना सोडलं आणि या मारहाणीत चव्हाण यांच्या कानाचा पडदा फाटलाय, हात आणि पाय फ्रॅक्चर झालाय. आता ते गंभीर जखमी आहेत आणि त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता काय दिवसा ढवळ्या 5 ते 6 वाजता भर रस्त्यात एका उपसरपंचाला अडवून मारहाण करण्यात येते. आता याच बाबतीत महिला सरपंचाचे पती जे आहेत भगवान राठोड यांनी मात्र एक वेगळीच माहिती दिली. त्यांनी असं म्हटलं की लक्ष्मण चव्हाण यांनी बीड जिल्हा रुग्णालयासमोर त्यावेळी त्यांच्यात कोणाच्या तरी मारहाण झाली होती, त्यांनी कोणाला तरी मारलं आणि त्याचाच वादाचं रूपांतर आजच्या या मारहाणीत झालेलं आहे. म्हणजे शनिवारचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यावेळी मी तिथं कुठेही नव्हतो, मी पुण्याला होतो. मी बीड जिल्हा अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून या संदर्भात सांगणार आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं. आता या संदर्भात पोलीस तपास करतात, जे काही निष्पन्न होईल ते पुढे येईल. आता दुसरी घटना आहे याच माजल गावातली, लौळ गावातल्या घनदाट जंगलातली. आता इथं काय घडलं? इथं गावातल्या ऊसतोड मुकादमानं राजाराम सिरसट या निवृत्त सहाय्यक फौजदाराला बेदम मारहाण केली. 2 तास त्याला मारत होते. आता यावेळी त्यांनी पाणी प्यायला मागितलं तर या आरोपींपैकी 3 जणांनी त्यांच्या तोंडावरच लघवी केली. खरं तर हे प्रकरण नेमकं काय आहे? तर किट्टी आडगाव इथले रहिवासी असलेले राजाराम म्हणून आहेत. यांच्याकडे एक शेतमजूर विश्वनाथ पंडित हा सालगडी म्हणून कामाला होता. आता त्याचे 1200 रुपये शेख राजू शेख बाबू या ऊसतोड मुकादमाकडून येणं बाकी होतं. त्यामुळे ती मागणी त्यांनी केली. त्यावर त्याला राग आला आणि मग या ऊसतोड मुकादमानं त्याचं अपहरणच केलं. त्याला पळवून नेलं आणि बेदम मारहाण केली. आता त्यानं स्वतःचा बचाव करण्यासाठी जे आपले शेतमालक आहेत राजाराम शिरसट यांना फोन करून आपलं अपहरण झालंय असं सांगितलं. आता हे कळल्यानंतर एकतर ते निवृत्त सहाय्यक फौजदार 38 वर्ष त्यांनी पोलीस दलात सेवा बजावलेली आहे. त्यांनी मुकादमाला फोनवरून विचारणा केली, बाबा काय घडले, नेमकं काय झालंय? त्यावेळी 1.5 लाख रुपये द्या आणि शेतगड्याला सालगड्याला घेऊन जा असं म्हटलं. त्यावर शिरसट यांनी होकार दिला आणि 1.5 लाखाची रोकड घेऊन ते मुकादमानं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. आता त्यावेळी ते गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनाही बेदम मारलं. जबरदस्तीनं बाईकवरून त्यांना लौळ शिवारातील म्हणजे ढोरगावचं एक शिवार आहे त्या ठिकाणी घनदाट जंगलात नेलं. तिथं त्यांना पुन्हा लाठ्या काठ्या धारदार शस्त्रांनी मारहाण केली. रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्यात आला आणि त्यांच्या तोंडावर लघवी केली. ही घटना आहे शुक्रवारची 11 जुलैला घडलेली. आता या सगळ्या प्रकरणात शिरसट यांचा मुलगा हा ऐनवेळी त्यावेळी तिथं त्या ठिकाणी पोहोचला म्हणून त्याच्या वडिलांचे प्राण वाचले. आता शिरसट यांची अवस्था काय आहे तर त्यांच्यावर देखील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शरीराला 4 ते 5 ठिकाणी फ्रॅक्चर झाले. आता यामध्ये एक आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेला आहे, पण 10 ते 12 जणांचा अजूनही शोध सुरू आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता केज मधली एक घटना, केज मध्ये बीडच्या केज तालुक्यात एक देवगाव इथला गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे आणि आणखी एक अज्ञात आहे. या चौघांनी काय केलं, एका हॉटेलमध्ये बसून पिस्तुलासोबत आपले फोटो काढले आणि नुसते फोटो काढले नाहीत तर ते व्हॉट्सअप स्टेटसवर ठेवले. आता ते झाले व्हायरल. त्यानुसार त्यांच्यावर आर्म ऍक्ट यानुसार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खरं तर आपल्याला आठवत असेल बीड जिल्ह्यात SP नवनीत कावत यांनी आल्यानंतर विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. आता पुन्हा हे 4 जण सापडलेले आहेत. त्यामुळं आता प्रश्न हा उरतो की हे सगळं जे काही चाललंय या बीड जिल्ह्यामध्ये हे नेमकं काय घडतंय? प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन घटना, नवीन विषय, कुणाला तरी मारलं जातंय, कुणाचं तरी अपहरण केलं जातंय, कुणाला तरी अमानुष छळलं जातंय. भर रस्त्यात दिवसा ढवळ्या हे सगळे जे प्रकार बीडमध्ये चाललेत ना, यावरून खरंच मी जसं मगाशी म्हटलं होतं की बीडचा बिहार झालाय का, म्हणून मी या लाईव्हचं नावच ठेवलं होतं बीड बिहार हो गईल बा. कारण की या बीडची परिस्थिती इतकी वाईट झाली की इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका ऐरणीवर आलाय की इथं आहे का नाही कायदा सुव्यवस्था. प्रत्येक वेळी कोण ना कोण काहीतरी उद्योग करतोय आणि आता याला आळा घालण्यासाठी खरं म्हणजे पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष घातलं पाहिजे. बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत, त्यांचा दरार आहे, धाक आहे, प्रशासनावर पकड आहे
अजितदादांनी खरंच पुन्हा एकदा बीडचा दौरा काढला पाहिजे आणि हे जे काही सगळं चाललंय हे थांबवण्यासाठी तातडीनं पावलं उचलली पाहिजेत. नाहीतर आता मी तर नुसतं म्हटलंय बीडचा बिहार होईल बा, हो गईल बा, पण तो प्रत्यक्षात जर झाला तर ते फारच अवघड ठरू शकेल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.